उमा, सती, रुद्राणी, अनेक तिची नावे, अनेक तिची रूपे. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्री आपण का साजरी करतो हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण देवी दुर्गा ही कशी तयार झाली आणि तिचे दुर्गा हे नाव कसे पडले ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओत जाणून घेऊ. माता पार्वतीचे नवदुर्गा रूप हे या 9 दिवसात आपण त्याची पूजा करतो, जे की समस्त देवी देवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाते आणि जिची त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा पूजा करतात, तिचे पाया पडतात. कुठल्याही देवी देवतांकडून महिषासुराचा वध होऊ शकत नाही असे वरदान महिषासुराने ब्रह्मदेवाकडून प्राप्त केले होते आणि त्यानंतर त्याचा देवतांवर अन्याय चालू झाला. एके दिवशी समस्त देवतागण त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले. त्यावेळी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांनी आदिशक्तीचे आवाहन केले आणि त्यांनी आकार तयार करण्यास सुरुवात केली. असे म्हणतात की देवीचे धड इंद्रदेव तर चेहरा विष्णूने तयार केला आणि गंगेच्या प्रवाहातून या मूर्तीत आत्म्याचा प्रवेश झाला अशी मान्यता आहे. असे म्हणतात की देवी तयार झाल्यानंतर समस्त देवतागणांनी तिला आपले शस्त्र आणि अस्त्र दिले होते. तर इंद्राकडून वज्र, त्रिशूळ हे महादेवांकडून, शंख आणि सुदर्शन चक्र हे विष्णूकडून, तर ब्रह्मदेवाकडून कमंडळ आणि पर्वतराजा म्हणजे पर्वतराजाची पुत्री म्हणून त्यांनी आपल्या मुलीला दागदागिने आणि वस्त्र दिले. अशा प्रकारे देवी महिषासुर मर्दिनीची निर्मिती. महिषासुराला देवीशी लग्न करायचे होते, तर देवीने अट ठेवली की तुला युद्ध करावे लागेल आणि ते युद्ध जिंकावं लागेल तरच मी तुझ्याशी लग्न करणार, आणि ही अट महिषासुराने मान्य केली. त्यानंतर महिषासुर आणि देवीमधले हे युद्ध 9 दिवस चालले. त्या 9 दिवसात देवीने तिची नवनवीन 9 रूपे धारली, ज्याची आपण पूजा करतो. आणि या युद्धावर मात करून महिषासुराचा पराभव देवीने 10व्या दिवशी केला आणि महिषासुराचा वध केला आणि त्यानंतर देवीला महिषासुर मर्दिनी असे नाव पडले. पुढे जाऊन याच महिषासुर मर्दिनीने एका दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर आपण तिला दुर्गा ह्या नावात ओळखू लागलो. नवरात्रामध्येच घटाचेही अत्यंत महत्व आहे. तर कलश म्हणजे गणपती आणि गणपती म्हणजे प्रथम पूजनीय, म्हणून आपण घट मांडतो आणि त्याच्या अवतीभोवती धनधान्य पेरतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या ऋतूत समस्त पिकांची कापणी झालेली असते, त्यामुळे शेतातील माती आणून त्यात धान्य शेतातले पेरले जाते आणि 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्यापर्यंत त्यातून रोपे यायला सुरुवात होतात. त्यामुळे आपण नवरात्रात घरातील धान्यालाही पूजतो आणि देवीकडे प्रार्थना करतो की आमचं वर्षभर असंच घर धनधान्याने आणि तुझ्या आशीर्वादाने भरून राहू दे. तुम्हालाही नवरात्राबद्दल आणखी काही माहिती असेल तर मला नक्की कळवा. शुभ नवरात्री.